नवं सरकार कामाला लागलंय आणि यानंतर आता लाडक्या बहिणींचा महिन्याचा हप्ता पुन्हा मिळायला लागलाय। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाला आजपासून सुरुवात झाली आहे। निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना सुरू राहणार की नाही यावरून बराच वादविवाद झाला होता, पण योजनेचे पैसे मिळू लागल्यामुळे लाडक्या बहिणींची चिंता आता मिटली आहे। मात्र यापुढे नव्या लाडक्या बहिणींची नोंद होणार की नाही याबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी एबीपी माझा सोबत बोलताना दिली आहे। तसंच महायुती सरकार पुन्हा आल्याच्या नंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। याबद्दलचा निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घेतला जाण्याची शक्यता सुद्धा अदिती तटकरे यांनी व्यक्त केली आहे। 2,100 रुपये कधी मिळणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, जो सध्या महाराष्ट्रात चर्चेला जातोय। तुमच्याकडून हे उत्तर आम्हाला अपेक्षित आहे की 2,100 रुपये मिळायला कधीपासून सुरुवात होणार आहे, काय त्यासाठीची प्रोसेस असेल? अर्थसंकल्पीय बजेट ज्या वेळेला पुढच्या वर्षी मांडण्यात येईल त्यावेळेला त्या संदर्भातला जो काही विचार आहे सकारात्मक पद्धतीने तो त्या ठिकाणी करण्यात येणार आहे। दुसरा महत्त्वाचा जो प्रश्न आहे की नवीन लाभार्थींच्या नोंदणीची प्रक्रिया अनेक ठिकाणी रखडल्याचं दिसतंय, याबाबत सध्या काय चित्र आहे? ही प्रक्रिया कधी सुरू होणार आहे आणि कधी ती सुरळीत होईल? नाही, रजिस्ट्रेशनची शेवटची जी मुदत होती ती 15 ऑक्टोबर पर्यंत होती। हो, आणि 15 ऑक्टोबर पर्यंतचं रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे आणि ते साधारणपणे 2.5 कोटीपेक्षा जास्त जे लाभार्थ्यांची रजिस्ट्रेशन आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे। अद्यापपर्यंत आता पुन्हा रजिस्ट्रेशन कधी सुरुवात करण्याच्या संदर्भातलं काही निर्णय झालेला नाहीये। आता आम्ही साधारणपणे जे रजिस्टर्ड झालेले आहेत, जे पात्र आहेत आणि त्यावर आपण त्यांच्यापर्यंत तो सन्मान निधी पोहोचवण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।